हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची. आज म्हणजे स्वयंपाकाची तयारी जरा लवकरच आहे. आज मिस्टरांना लवकर जायचं आहे ऑफिसला आणि आज मी करत आहे वांग्याचं भरीत आणि भाकर. त्यासाठी मी 2 वांगे भाजत ठेवलेले आहेत गॅसवर आणि साईड बाय साईड मी भरताची तयारीही करून घेत आहे. त्यासाठी लागणारे सर्व सामान मी आधीच रेडी करून ठेवते आहे. साईड बाय साईड कामं केले तर कामं लवकर आवरतील आणि वेळेत स्वयंपाक होईल. आज अक्षदाला सुट्टी आहे, त्यामुळे आज आरामात चालू आहे अक्षदाचंही फार. ती उठण्याच्या आत माझा स्वयंपाक पूर्ण रेडी होऊन जाईल. वांगे चारी साईडने आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत, तर ते व्यवस्थित मध्यपर्यंत शिजतील आणि त्यामुळे चवही खूप छान येईल. आता भरतासाठी मी घेतलेले आहे थोडी कांद्याची पात आणि थोडी कोथिंबीर, जी मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता बारीक चिरून घेते. आता कांदे चारी साईडने व्यवस्थित भाजत आलेले आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा माझी सर्व तयारी दाखवते. त्यासाठी मी घेतलेले आहेत 2 कांदे बारीक चिरून, लसूण थोडा घेतला चिरून, मिरच्या घेतल्या चिरून, कांद्याची पात आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली आणि थोडी कोथिंबीर आहे चिरून घेतलेली आणि आपल्याला आवडत असेल तसे शेंगदाणे. आणि आता वांगे पण भाजत आलेले आहेत, तर मी ते काढून घेते. आणि आता मी कढई ठेवली आहे गॅसवर. कढई पूर्ण तापवून घेते आहे. त्यानंतर त्यात टाकले आहे मी तेल. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी त्यात टाकणार आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडत आली की त्यामध्ये आपण टाकूया शेंगदाणे. शेंगदाणे चांगले लालसर तळून घेऊया आधी. टाकून घेतला लसूण. लसूण थोडा लालसर झाला की त्यामध्ये आपण टाकून घेऊया मिरची. सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर एकदा चांगल्या प्रकारे त्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. मग हा सर्व मसाला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर शिजेल. आणि आता मी टाकून घेते कांदापात. कांदापात टाकल्यानंतर चांगले हलवून आपण 5 मिनिटासाठी त्याला वाफ भरून घेऊया. आता 5 मिनिटं झाले. 5 मिनिटानंतर बघा किती छान कलर आलेला आहे. कांद्याची पातही व्यवस्थित शिजली आहे आणि कांदाही. आता आपण साईडला वांगे जे भाजलेले होते ते व्यवस्थित पील ऑफ करून मॅश करून घेतलेले ते आपण यामध्ये टाकूया. आणि चांगले परतून घेऊया. ते चांगले एकजीव झाले तर चव खूप छान लागेल. आमच्या घरी भरीत हा प्रकार खूप आवडतो. भरीत आणि भरतासोबत भाकर. आजही माझा प्लॅन तोच आहे. भरीत केलेले आहे, भाकर मी नंतर करणार आहे गरम गरम. आता मी त्यावरून वरतून कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपण त्याला 5-10 मिनिटासाठी व्यवस्थित परतून झालं आहे. आता आपण त्याला 5 मिनिटं वाफ भरून घेऊया. आणि जोपर्यंत वाफ भरते भाजीला तोपर्यंत साईड बाय साईड मी माझं सर्व साफसफाई करून घेते. गॅस व्यवस्थित पुसून सर्व क्लीन करून घेते मी आता. आणि साईड बाय साईड माझी स्वयंपाकाची राहिलेली भांडे जे असतात तेही त्याच वेळेस माझे होऊन जातात. त्यामुळे काम जास्त काही राहत नाही. आणि आता ही माझी भरीत आणि भाकर रेडी. कशी झाली आहेत नक्की सांगा. आणि यानंतरचा ब्लॉग मी शूट नाही करू शकले.
पण उद्या नक्की भेटूया आपण सर्वजण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.